हाऊ मेनी प्रोजेक्ट्स आर वी वर्किंग ऑन आणि त्याच्यातले किती रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत आणि आर देर एनी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ऑल्सो विच यू आर वर्किंग ऑन? 99% ऑल ऑफ देम आर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स. सो हार्डली एखाद 2 प्रोजेक्ट्स असतील की जे कमर्शियल आहेत. आय थिंक जेव्हा आपण बिडिंग सुरुवात करतो तेव्हा इफ यू आर व्हेरी ट्रान्सपरंट विथ युअर नंबर्स, विथ युअर डिझाईन, विथ द एंड युजर्स, जिथे 12,000 रुपये रेट आहे, 12 ते 13,000 रुपये, तिथे जर तुम्ही टोटल पोटेन्शियलच्या 50% एरिया हा सोसायटीने रिटेन केला आणि 50% जर डेव्हलपरने विकला, तर हे मॅथमॅटिक्स आपण लिटरली ऑन युअर पाम यू कॅन डू इट. एनिथिंग सच थिंग दॅट यू हॅव डन इन बेलवलकर ग्रुप आफ्टर यू टूक ओव्हर? सो फर्स्ट ऑफ ऑल मी टेक ओव्हर केलेलं नाही. आय एम जस्ट पार्ट ऑफ द when you मॅनेजमेंट came in, टीम असं मी म्हणेन. माय अंकल अँड माय कझिन आर ऑल्सो वर्किंग विथ मी. वी ऑल वर्क टुगेदर. So when you and Nakul came, did a new thought process came into की असं काम करूया आपण? नमस्कार. आज रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये आपल्या इकडे आलेले आहेत नील बेलवलकर, यंग रिअल इस्टेट प्लेयर कोथरूडमधले आणि जनरेशनल लेगसी आहे रिअल इस्टेट या जगातले, आणि त्याच्यात आता बऱ्यापैकी रिडेव्हलपमेंटचे कामं जे सांभाळत आहेत ते नील बेलवलकर आपल्या सोबत आलेले आहेत. तर वेलकम नील. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल आय मीन तुमच्याबद्दल थोडंसं माहिती जाणून घेऊ की थोडं तुमचं बॅकग्राऊंड, म्हणजे आर्किटेक्ट आहात आणि थोडं तुमच्याबद्दलचं जरा बॅकग्राऊंड सांगितलं तर आय थिंक काही ऑडियन्स जे तुम्हाला नाही ओळखत, आय थिंक कमी लोक असतील, पण त्यांना कळेल की कोणाबरोबर आपण गप्पा मारतोय. वेल, फर्स्टली तुम्ही जो पॉडकास्ट आणि सिरीज केली आहे इट्स अ व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. बॅकग्राऊंडबद्दल बोलायचं झालं तर आय कम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली. म्हणजे लास्ट 50 वर्षाहून जास्त आम्ही याच फील्डमध्ये काम करतो. आजोबांपासून ही लेगेसी आपण ज्याला म्हणतो ती आहे. सो फ्रँकली कुठेही असं डाऊट नव्हता की इव्हेंच्युअली आपल्याला कधीतरी ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. रिगार्डिंग माय एज्युकेशन, मी थोडं अनकन्व्हेन्शनल स्कूलिंग आणि हे सगळ्यामध्ये एक्सप्लोअर केले ऑप्शन्स. बरेच वर्ष पुण्याबाहेरही शिकलो आणि फायनली आर्किटेक्चर करायचं असं ठरवलं. त्याचं कारण माझे बाबाही आर्किटेक्ट होते, आजोबाही आर्किटेक्ट होते. सो ती एक लेगसी कायम आम्ही कंटिन्यू केली आणि सर्वात इम्पॉर्टंट बाब ते असं म्हणलं की या फील्डमध्ये यायला इधर इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला बनलं पाहिजे. बट इंजिनिअरिंग करून तुम्हाला टेक्निकल नॉलेज जेवढं येतं त्याच्याहून आर्किटेक्चर करून विजन ही जास्त अचीव्ह होईल. सो आय थिंक दॅट वॉज द मोटिव्ह बिहाइंड गोईंग फॉर आर्किटेक्चर. बाकी बिझनेस आणि डेली जे काय कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज होत्या, मार्केट इन्साईट आपण ज्याला म्हणतो, ते अगदी म्हणजे डायनिंग टेबलवर चालू झालं जेव्हा शाळेत होतो. सो कधी ना कधीतरी याच्यात यायचं हे ठरवलेलंच होतं. आय थिंक इट वॉज डेस्टिनी. बट फायनली 2019 साली मी जॉईन झालो. इट्स बीन ऑलमोस्ट 5 years नाव. कॉन्टेक्स्टला आम्ही तुमचे बऱ्यापैकी मित्रांशी बोललो आम्ही, आणि काही काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट इज, आम्ही असं ऐकलं की तुम्हाला सोलो ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. ऑफकोर्स, येस. हां, सो थोडं त्याच्याबद्दल सांगा. वेअर हॅव यू हॅव ट्रॅव्हल्ड सोलो? कुठली ट्रिप तुम्हाला आठवते की अरे हा परत सोलो ट्रिप करायचं तर इकडे मी जाऊ शकतो, किंवा असे भरपूर ठिकाण आहेत? आय थिंक ती सुद्धा एक लेगसीचाच भाग आहे. म्हणजे आजोबांपासून ती ट्रॅव्हल करायची आवड ही माझ्यापर्यंत आलेलीच आहे. सो दरवर्षी ॲटलिस्ट 1 किंवा 2 वेळा मी आपण म्हणतो ना मेंटल डिटॉक्स, असं फिरण्यासाठी मी एकटा जातो. आणि एकटं जाण्यात आय थिंक तुमचे आणि तुमचे थॉट्स हे तुम्हाला अजून नीट आर्टिक्युलेट करता येतात आणि त्याच्यावर चांगल्या शहरांमध्ये जाऊन बघून ते अजून तुम्हाला ॲट पीस वाटतं. सो दरवर्षी जातो. आय थिंक युरोप इज वन ऑफ माय फेवरेट लोकेशन्स, की जिथे सेफ आहे, कन्व्हिनियंट आहे, वेदर इज व्हेरी नाईस, फूड इज एक्सलंट आणि सिनरी तर म्हणजे ऑफकोर्स आपल्याला माहितीच आहे. सो आय थिंक दरवर्षी एकदा का होईना मी सोलो ट्रिप करतो, 1-2 आठवडे का होईना. आय थिंक दॅट इज व्हेरी रिफ्रेशिंग टू बी ऑनेस्ट. ॲडवायझेबल फॉर यंगस्टर्स? ऑफकोर्स, मस्ट रेकमेंड. म्हणजे यंगस्टर्स असं नाही, सगळ्यांनीच जावं. ऑफकोर्स आपापल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून. माझ्यावर आता कमी आहे पण ती आली तरी मी करत राहीन असं प्लॅन आहे. अच्छा, सेकंड जाणून घ्यायचं आहे आम्हाला, हे माहिती पडले कुठून तरी, यू ट्राय लॉट्स ऑफ कॉफीज, एक्झॉटिक, की ही कॉफी ट्राय, बरोबर आहे ना हे? हो, आय थिंक दिस आय हॅव हर्ड फ्रॉम सम. तुमचे सोर्सेस बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत असं मी म्हणेन. सो आय मीन व्हॉट इज दी, आय मीन काय त्याच्या मागे काहीतरी स्टोरी असेल, किंवा यू लाईक कॉफी किंवा काय?
असं नाही. आय थिंक सो रिसेंटली आय लॉस्ट माय फादर आणि ही आवड त्यांच्याकडून आलेली आहे. कुठेही गेलं तरी कॉफी पिऊन ती क्रिटिसाइज करून त्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे हे एक, आणि इतर लोकांसाठी बनवणे ही एक त्यांची पॅशन होती. सो आय थिंक कुठेतरी त्याच्यामुळेच मला ती आवड निर्माण झाली आणि कुठेही आम्ही गेलो तरी ढीगभर कॉफी घेऊन येतो, बीन्स घेऊन येतो आणि घरी रोज वेगवेगळं काय काय बनवतो. सो म्हणजे हे रोस्ट करून पूर्ण प्रिपरेशन करता की रोस्ट रेडी? करून ग्राइंड करून मग त्याचं फिल्टर करून ती डिकॉक्शन बनवून मग वेगवेगळ्या पद्धतीने सर्व करणे. अच्छा. ऍक्च्युली म्हणजे इट इज अन आर्ट. मला नॉलेज त्यातलं कमी आहे, बट डेफिनेटली वन ऑफ माय पॅशन्स. सो इफ आमच्या ऑडियन्समध्ये कोणाला तरी की विच इज द बेस्ट कॉफी दॅट यू शुड हॅव, तर काही आहे की असं जे यू लाईक? आय मीन ठीक आहे, प्रत्येकाचं टेस्ट वेगळं असतं, पण ठीक आहे. सी इट डिपेंड्स कुठल्या रिजनचा रोस्ट आहे. हां. म्हणजे अगदी साऊथ अमेरिकन रोस्ट असेल विच आय लाईक, तो थोडासा बिटर असतो आणि तुम्ही तो किती प्रोसेस करून वापरता याच्यावर त्याची टेस्ट आणि रिचनेस ठरतो. सो अकॉर्डिंग टू मी असं काही खूप त्यातला टेक्निकली नॉलेजेबल असं म्हणणार नाही, बट मला समहाव सगळ्याच कॉफीज इक्वली आवडतात आणि मी युजली ब्लॅक कॉफी विदाउट एनी मिल्क और ॲडेड शुगर्स प्रिफर करतो. त्यांनी त्या ॲक्च्युली कॉफीची चव कळते. ओके. आणि ॲटलिस्ट 2 or 3 cups अ डे आय हॅव. म्हणजे इट इज नॉट ॲडवायझेबल बट तेवढे होतात. सो फ्रॉम बिटर टेस्ट टू अ व्हेरी स्वीट टेस्ट, एक अजून एक आम्हाला माहिती मिळाली इज यू आर अ व्हेरी व्हेरी बिग पेट लवर. आय एम. हां, अँड यू हॅव अ डॉग. आय हॅव 2 dogs. आणि व्हॉट आर द नेम्स? वन इज केन्झो अँड अदर इज स्कॉच. आणि ब्रीड रिट्रीवर आहे आणि एक लॅब आहे. आणि एज एज डिफरन्स त्यात ऑलमोस्ट 3 वर्षाचा आहे. सो वन इज अ 4 year old आणि एक वर्षाचा होईल आता. ओके. मी जेव्हा बॉर्न झालो तेव्हाही आमच्याकडे एक लॅब्राडॉर रिट्रीवर होता. सो आम्ही एकत्रच वाढलोय. त्याच्यामुळे ॲज गुड ॲज अ सिबलिंग बॉन्ड आमचं तेव्हापासून आहे. त्यामुळे तो कुठेतरी आता कायम राहीलच. आणि हा म्हणजे इज दिस अनदर वे ऑफ अ मेंटल डिटॉक्स जेव्हा तुम्ही घरी जाता अँड यू फील? ऑफकोर्स, म्हणजे इट इज ॲज गुड ॲज फॅमिली. आणि थोडी जबाबदारी पण, म्हणजे अगदी लहान मुलाला आपण नवीन कुत्रा आणून दिलं तरी त्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी येते. सो इट इज आय फील अ बॉन्ड दॅट ह्युमन्स कॅनॉट हॅव. राईट. You can have with a dog. And it's like actually nourishing a child basically. It is. And it's about communicating with someone who cannot understand you in words. ते पण तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळेल. Nice. So I think our 3 sources are right. Fourth is we have heard that you are a very trained piano player. How true that is and how false that is? I feel at heart I'm a musician. कारण मी 8 वर्षापासून मी असल्यापासून मी पियानो वाजवतो. Okay. मी तबला वाजवतो, मी गिटार ड्रम्स शिकलोय, मी व्हायलिन शिकलोय. बट पियानो हे सगळ्यात मला असं वाटतं की मला काय म्हणू, एक कॉम्पिटन्सी लेवल मी अचीव्ह केली थ्रू इयर्स ऑफ ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. Okay. आणि त्याच्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट असं आहे की जे मला सगळ्यात जास्त कम्फर्ट येतो त्याच्यावर. कम्फर्ट टू एक्सप्रेस माय सेल्फ. Which was the toughest thing to learn in the music thing? सी ऑल सेड अँड डन सगळेच इक्वली टफ आहेत जर तुम्हाला तेवढं प्रोग्रेस करायचं असेल. बट फॉर मी आय फील व्हायोलिन हे थोडं अवघड गेलं. अच्छा. कारण तुम्ही ते जेव्हा घेता तेव्हा यू डोंट सी द इन्स्ट्रुमेंट. हां, you have to यू bear a कांट judgment. सी वेअर युअर फिंगर्स आर. हां. सो ते कुठेतरी मला सवय होती पियानो वाजवायची 8 वर्षाच्या असल्यापासून. त्यामुळे ते माझ्यासाठी नवीन होतं. बट आय कम फ्रॉम अ म्युझिकल फॅमिली. म्हणजे माझे बाबा सरोद वाजवायचे, आई गाते, बहीण माझी पियानो वाजवते, काकाही माझे पियानो वाजवतात आणि वाढलोच आम्ही म्युझिकल फॅमिलीमध्ये आहोत. ओके. सो बऱ्याच दिग्गज कलाकारांना पुण्यामध्ये कॉन्सर्ट्स असतील, म्युझिक फेस्टिवल असतील किंवा अगदी घरातले बैठकी असतात. म्हणजे इट्स अ स्मॉल कॉन्सर्ट. तो आमच्या घरात मी लहान व्हायच्या आधी, माझ्या जन्माच्या आधीपासून आम्ही हे करत आलो. ओके. सो आय थिंक इन्स्ट्रुमेंट वाजवणे हे मला ऑप्शनच नव्हता. इट वॉज ऑलवेज देअर विदिन मी. फक्त ते पुढे कंटिन्यू करत नेणं ही एक मला रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आता. ओके. बट म्हणजे पियानोमध्ये म्हणजे बेसिकली सो आय अंडरस्टँड अ बिट, कारण मी त्या क्षेत्राच्या लोकांबरोबर राहिलेलो आहे. सो आय मीन व्हॉट इज द एक्सपर्टीज लेवल? यू कॅन हिअर अ सॉंग अँड यू कॅन इमिडिएटली प्ले इट, ऑर यू वुड वॉन्ट टू रिहर्स इट अँड देन प्ले इट? सो मी जो पियानो शिकलोय त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन किंवा इम्प्रोव्हायझिंगला स्कोप नसतो, कारण मी वेस्टर्न क्लासिकल शिकलो.
हो अच्छा. जे तुमच्या समोर शीट आहे, शीट म्युझिक ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला तसंच्या तसं वाजवायला लागतं, कारण ते ज्यांनी लिहिलंय त्याला ते तसंच हवं होतं. ओके. वेरॅज आपल्या ट्रेडिशनल म्युझिकमध्ये तुम्ही बघायला गेलं तर, किंवा इव्हन वेस्टर्नमध्ये जॅझ बघितलं, इट इज ऑल अबाउट इम्प्रोव्हायझिंग. सो गाणं ऐकून मी ते वाजवीन का, डेफिनेटली, बट शिकलोय मी जे आहे ते समोर वाजवणं. ओके. सो नोटेशन डिफिकल्ट, आणि त्याच्यामध्ये पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू, की तुम्ही वाजवलं आणि मी वाजवलं तरी त्यात फरक असतो. फायनली वी आर पीपल. सो त्याच्यात तुम्ही कसे स्वतःचं इनपुट देता, वेअर यू आर प्लेइंग द सेम नोट्स. आय थिंक दॅट वॉज द चॅलेंज. पण मी म्हणेन की कुठले गाणं तुम्ही मला सांगितलं ते मला आवडलं तर मी डेफिनेटली वाजवू शकतो. हो नाईस. तर आम्हाला कधीतरी ऐकायला आवडेल Definitely. इन टर्म्स ऑफ नील प्लेइंग अन इन्स्ट्रुमेंट अँड ऑफकोर्स. इनफॅक्ट आय थिंक तुम्ही सोसायटीला जेव्हा हँडओव्हर देता तेव्हा पियानोचं एक ठेवून नंतर हँडओव्हर द्यायला पाहिजे. करू शकतो. So now let's come to the topic, real estate. Okay, redevelopment I think हा एक पुढचा टप्पा आहे. बट रिअल इस्टेट बरोबर म्हणजे कसं नातं आणि संबंध, आय थिंक इट इज लाईक फ्रॉम अ चाइल्डहुड. बट व्हॉट वॉज युअर पॅशन टू कम इन टू रिअल इस्टेट? कारण ॲज अन आर्किटेक्ट ऑर जेव्हा तुम्ही शिकायला जातात, आय थिंक देर आर व्हेरियस फील्ड्स दॅट यू कॅन चूज फ्रॉम. अँड आय थिंक म्हणजे आमच्या पण लहानपणात आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो आम्हाला 1 वर्ष पायलट व्हायचं असतं, 1 वर्ष हे. सो रिअल इस्टेट, हाऊ डिड द पॅशन कम टुवर्ड्स रिअल इस्टेट? आय थिंक ॲट दिस एज मला आता फॉर्च्युनेटली एवढी समज आली की रिअल इस्टेट इज नॉट अबाउट बिझनेस, इट इज अबाउट पीपल. कारण रिअल इस्टेटने तुम्ही एका माणसाची सगळ्यात बेसिक नीड, जी एक शेल्टर ज्याला आपण म्हणतो, ती सॅटिस्फाय करतो. सो दिस बिझनेस इज ऑल अबाउट पीपल. आणि ॲज अ ब्रँड, ॲज अ बेलवलकर ग्रुप, एक कायम जबाबदारी आम्ही गेले 50 वर्ष ठेवले. इव्हन आमचा जो टॅग लाईन आहे किंवा कंपनी विजन, मिशन जे आपण म्हणतो, सो मिशन स्टेटमेंट्स इज दॅट फ्युचर अँड कल्चर, दोज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. सो कल्चर इज हाऊ वी प्रिझर्व द कम्युनिटी, द पीपल, नेबरहुड्स. म्हणजे आजोबांनी जेव्हा 1969 म्हणजे आफ्टर पुणे फ्लड्स जेव्हा या व्यवसायात ते आले, तेव्हा आपल्याकडे ग्राउंड+1 स्ट्रक्चर्स होते, म्हणजे वाडे म्हणा किंवा सेटलमेंट्स म्हणा वेगवेगळे. बट आफ्टर द फ्लड्स एक सेंटिमेंट एवढं निगेटिव्ह गेलं, इट वॉज अ ट्रॅजिक इव्हेंट. म्हणजे आपण कोणीच नव्हतो तेव्हा. तिथून G+1, G+3, G+4 स्ट्रक्चर्स ह्याची सुरुवात चालू झाली. आणि ह्या नीडला केटर करण्यासाठी आजोबांनी एक रिअल इस्टेट व्हेंचर केलं आणि एक G+3 बिल्डिंग्सची सोसायटी, ज्याला नगरी असं पूर्वी त्यांनी, सगळ्या आमच्या प्रोजेक्टचं नगरी नाव होतं. म्हणजे भट साहेब आणि माझे आजोबा यांनी मिळून एबी भट कंपनी बरेच वर्ष रन केली. इट वॉज अ टॉप नेम अमॉंग रिअल इस्टेट डेव्हलपर्स दॅट टाइम. सो ती नीड कुठेतरी एका ह्युमन रिक्वायरमेंटमधून आलेली आहे. सो फॉर मी इट वॉज ऑल अबाउट की आपण जर ह्या फील्डमध्ये आहोत तर वी नीड टू डू समथिंग फॉर द पीपल. ही माझी पॅशन आहे. सो राईट नाव we want to create neighborhoods, we want to create communities. How we do it is in form of real estate, असं मी त्याच्याकडे बघतो. आणि फॉर्च्युनेटली मगाशी तुम्ही उल्लेख केला, इट इज राईट नाव वी आर फोकसिंग ऑन रिडेव्हलपमेंट, बिकॉज ती आज परत ह्युमन नीडच आहे. राईट. सो फॉर मी इट इज समथिंग बिगर दॅन पॅशन, इट इज अ कॉलिंग, आय वुड से. I mean, all the nagaris that were formed Yes. will now be due for redevelopment in a Of way. course. They are, and I think 2-3 आता झालेत सुद्धा चालू. Oh, right. So, one is we always speak about when we talk about the film industry, or this is, which is a favorite word for people to speak, is nepotism. Okay. So, I believe that की कुठलीही बिझनेस असते, people would want to pass it on to their child. आणि हा एक natural progression आहे, and there's nothing wrong or right about it. सो बट हा बोलताना खूप सोपं असतं, बट वेन द पर्सन ॲक्च्युली गोज इन, आय थिंक इट इज इक्वली डिफिकल्ट फॉर दॅट पर्सन टू एस्टॅब्लिश हिमसेल्फ. ओके. सो वेन यू केम इन, व्हॉट वर द चॅलेंजेस? की म्हणजे आय डोंट नो, आय मीन तिकडे रिडेव्हलपमेंटमध्ये जे चेअरमॅन सेक्रेटरी आहे ते 60 वर्षाचे आणि 65 वर्षाचे आणि 55 वर्षाचे, अँड हिअर यू कम इन युअर 20s. डिड यू गेट दॅट रेस्पेक्ट नॅचरली, और फाईट करावं लागलं की नाही काका मला कळतं, मी पण करू शकतो तुमच्यासाठी काम? हा वॉज दिस अ चॅलेंज? आय वुड से डेफिनेटली हा एक चॅलेंज होता. अगेन फॉर्च्युनेटली
आपण म्हणतो ना गोल्डन स्पून दिलेला आहे, तर आय ॲग्री दॅट वॉज गिवन, दॅट ऑपॉर्च्युनिटी वॉज गिवन टू मी, आणि आय कम्प्लिटली रिस्पेक्ट इट अँड आय एम अवेअर ऑफ द वेटेज इट होल्ड्स. त्याचबरोबर माझं एज्युकेशन झाल्यावर मी लगेच या फील्डमध्ये आलो नाही. मी 1 वर्ष मुंबईत एका आर्किटेक्ट फर्ममध्ये काम केलं. आय वर्क इन अ कॉन्ट्रॅक्टिंग आर्म ऑफ रेनाउंड कॉन्ट्रॅक्टर इन पुणे. सो आय वॉज इन द टीम. आय वॉन्टेड टू लर्न मोर अबाउट इट आउटसाइड द बिझनेस. त्याच्या आधीसुद्धा मी कंपनीमध्ये इन्व्हॉल्ड होतो, काही छोटे मोठे असाइनमेंट्स करायचो, शिकायचो. सो पण मी कधी क्वालिफिकेशन आलं आर्किटेक्चरचं की डायरेक्ट जॉईन झालो असं केलं नाही. कारण आता ज्या तुम्ही म्हणलात की सोसायटीजनी तुम्हाला तो लगेच रिस्पेक्ट दिला का, तसंच विदिन द ऑर्गनायझेशन तोही रिस्पेक्ट मिळणं तितकाच गरजेचं आहे. ऑफकोर्स. सो बाहेरचा तर लांब राहिला, बट इंटरनल ऑर्गनायझेशन लोक की हा कॉम्पिटंट आहे का माणूस, का हा आडनाव सेमी म्हणून इथे बसलाय, असं एक नॅचरल आहे. म्हणजे मी असतो तरी आय वुड हॅव रिॲक्टेड द सेम वे. सो ते पहिलं बॅटल होतं. फॉर्च्युनेटली आता आय हॅव अचीव्ड अ गुड रिलेशनशिप विदिन द ऑर्गनायझेशन. दॅट लेवल ऑफ रिस्पेक्ट इज देअर विथ एव्हरीवन. आणि गोईंग आउटसाइड की आपण जेव्हा प्रोजेक्ट बिल्ड करायला जातो, सो आय वॉज दॅट पर्सन की नवीन प्रोजेक्ट आणायचे तर तू जाऊन एक्सप्लोर कर. सो ऑफर्स देण्यापासून चेअरमन सेक्रेटरींना भेटणे, हे सगळं मी आय थिंक 2020 कोविडच्या जस्ट आधी सुरुवात केली. ओके. आणि लोकांना नाव माहिती होतं, त्यामुळे कुठेही आम्हाला असा आपण एक म्हणू ना रफ एक्सपिरियन्स आला नाही. बिकॉज दे रिस्पेक्टेड द लेगसी दॅट आय वॉज गिवन. चॅलेंज कुठे आला, जेव्हा निगोशिएशन्स करायला आपण बसतो की तू हे म्हणतोयस तुला ह्याच्यातलं नॉलेज आहे का, तर हे डे 1 ला येऊ शकत नव्हतं. आय वॉज व्हेरी अवेअर ऑफ. सो आय वॉज जस्ट ट्रस्टिंग की 10 प्रोजेक्टमध्ये 1 मिळेल, मग पुढच्या 10 मध्ये 2 मिळतील, पुढच्या 10 मध्ये कदाचित 5 मिळतील. सो ओव्हर द पिरियड जसं लोकांना ऐकायला मिळालं, बोलताना कॉम्पिटन्सी दिसली, तसं लोकांना कॉन्फिडन्स हा मी ॲज अ पर्सन मध्ये येत गेला, आय वुड से. ओके. सो दॅट वॉज द, आय मीन इट्स अ स्ट्रेच, इट्स नॉट व्हेरी इझी. मी आलो आणि लोकांनी एक्सेप्ट केलं तर जनरली होत नाही. ओके, नाईस. विच वॉज द फर्स्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट दॅट यू वर्कड इन, अँड आय मीन सम कॉन्टेक्स्ट की कसं झालं ते, आणि डिड यू टेक अ लॉट ऑफ टाइम टू क्रॅक अ डील किंवा लोकांना एकत्र करण्यात वगैरे? सो पहिला प्रोजेक्ट जो वी वन द बिड असं आपण म्हणू, दॅट वॉज इन धाणूकर कॉलनी. इट वॉज अ 7,000 स्क्वेअर फीट प्लॉट. 12 मेंबर्स होते आणि थ्रू अ फ्रेंड आम्ही तिथं भेटलो. म्हणजे इट वॉज नॉट अ प्रॉपर कन्व्हेन्शनल टेंडर जसं आपण बघतो, बट इट वॉज इन्व्हायटेड टेंडर्स आणि त्यांना 5-6 डेव्हलपर्सचे, चांगल्या डेव्हलपर्सचे प्रपोजल आले होते. सो देन दॅट वॉज द फर्स्ट प्रोजेक्ट दॅट आय वॉज काइंड ऑफ लुकिंग फॉरवर्ड की हा आपल्याला मिळायचे चान्सेस आहेत, तर लेट अस गो ऑल आउट, लेट अस फोकस ऑन दिस अँड मेक शुअर दॅट वी गेट द प्रोजेक्ट. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स की जो सक्सेसफुल झाला. इन दॅट एक चॅलेंज मोठा आम्हाला असा आला की कोविड. अच्छा. सो पहिल्या मीटिंग नंतर शेवटच्या मीटिंगमध्ये साधारण 1.5 वर्ष गेलं, कारण मीटिंग्स पॉसिबल नव्हत्या, साईट व्हिजिट्स पॉसिबल नव्हत्या आणि काहीच पुढे जात नव्हतं. बट ड्युरिंग दिस 1 year आम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन लोकांशी तो कनेक्ट कायम ठेवला. झूम मीटिंग्स असतील, फोन कॉल्स असतील, त्यांना काही डॉक्युमेंट्स बघायचे ते स्कॅन करून पाठवण्यास. सो हे आम्ही एक रॅपो एस्टॅब्लिश केला आणि ते आम्ही 1.5 वर्षानंतर ते प्रोजेक्ट आम्हाला मिळालं आणि ह्या वर्षी 3 महिन्यापूर्वी आम्ही ते हँडओव्हर केलं. कल्पक. सो दॅट वॉज द फर्स्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट दॅट वी साइन्ड अँड कम्प्लिटेड. ओके. And that has been delivered? That has been delivered. Oh, nice. So all members are like extended family असं मी म्हणेन. Okay. म्हणजे इवन द कस्टमर्स दॅट वी सेल द फ्लॅट्स टू, त्याच्यात काही व्हेरिएशन नाही. एक्झिस्टिंग मेंबर आणि नवीन मेंबर हे फक्त टाइमचा डिफरन्स. फायनली दे आर गोइंग टू लिव्ह इन द सेम लँड, सेम प्रॉपर्टी, सेम हाऊस दॅट वी आर बिल्डिंग. सो सगळ्यांशी आमचे इक्वली चांगले कनेक्शन्स आणि रॅपो आजही आहे. ओके. आणि आताच्या तारखेला आय मीन हाऊ मेनी प्रोजेक्ट्स आर वी वर्किंग ऑन, आणि त्याच्यातले किती रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत, आणि आर देअर एनी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ऑल्सो विच यू आर वर्किंग ऑन? सो ट्रेडिशनली आम्ही ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्सच करत होतो. हो. म्हणजे 2020 पर्यंत वी हॅव डन अबाउट 50 lakh स्क्वेअर फीट इन पुणे कम्प्लीट आहे, जे सगळे ग्रीनफील्ड थ्रूच आले आहेत. 99% ऑल ऑफ देम आर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स.
सो हार्डली एखाद 2 प्रोजेक्ट्स असतील की जे कमर्शियल आहेत. रिडेव्हलपमेंट 2019 मध्ये चालू केलं बघणं Started, टू हां. एक्सप्लोर, आणि 2020 मध्ये मी म्हटलं तसं पहिलं प्रोजेक्ट आपण साईन केलं. आफ्टर दॅट टिल टुडे वी हॅव साईन ऑलमोस्ट 30 प्रोजेक्ट्स ऑफ रिडेव्हलपमेंट, ज्यातले 10 आता रजिस्टर्ड आहेत, ऑन फ्लोअर आहेत, कन्स्ट्रक्शन स्टेज आहे, कुठल्या ना कुठल्या स्टेजला आहेत. त्यातलं एक आत्ता मी म्हटलं तसं हँडओव्हर केलं. आणि विदिन दिस 10 आर ऑन गोईंग, 10 आर वी आर जस्ट लॉन्चिंग दिस इयर, अँड 10 विल बी स्लाइटली फर्दर, ज्यात काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा अदर रिडेव्हलपमेंट इश्यूज दॅट कम अप. सो बट वी आर ऑन पार, वी आर एक्सपेक्टिंग की अराउंड एक 15 to 20 लाख स्क्वेअर फीट पुढच्या 3 वर्षामध्ये आपण डिलिव्हर करू शकतो. दॅट इज द काइंड ऑफ रिडेव्हलपमेंट पोर्टफोलिओ दॅट वी हॅव. ओके. 5 लोकांच्या अपार्टमेंट पासून एक 60 लोकांची सोसायटी. सो अराउंड 5,000 स्क्वेअर फीट प्लॉट टू अबाउट 30,000 स्क्वेअर फीट प्लॉट. ओके. या पूर्ण फ्रेम आणि ह्याच्यावर आम्ही आता काम तर करतो. आतापर्यंत जे मोठा प्रोजेक्ट आहे 30,000 Approximately, प्रोजेक्ट. yes. ओके. नाही. सो वेन यू टूक ओव्हर, ओके, दर इज अ ट्रेडिशनल वे दॅट वॉज गोईंग ऑन. तर जेव्हा तुम्ही टेक ओव्हर केलं बेलवलकरला, अँड नाव आय थिंक यू आर वन ऑफ द डिसिजन मेकर्स देअर. तो आय मीन, हॅव यू चेंज एनिथिंग इंटरनली की आपण या प्रकारे जर केलं तर आय थिंक वी विल बी मोर सक्सेसफुल, ऑर समथिंग वॉज नॉट वर्किंग प्रिव्हियसली, जे आता म्हणजे नॉट वर्किंगपेक्षा हा जर नवीन पद्धतीने केलं तर आय थिंक वी विल बी फार मोर सक्सेसफुल. तर एनिथिंग सच थिंग दॅट यू हॅव डन इन बेलवलकर ग्रुप आफ्टर यू टूक ओव्हर? सो फर्स्ट ऑफ ऑल मी टेक ओव्हर केलेलं नाही. आय एम जस्ट पार्ट ऑफ द when you मॅनेजमेंट came in, टीम, हा, असं मी म्हणेन. हा. माय अंकल अँड माय कझिन आर ऑल्सो वर्किंग विथ मी, म्हणजे वी ऑल वर्क टुगेदर. So when you and Nakul came, did a new thought process came into की असं काम करूया आपण? आय थिंक सो. त्याच्यामध्ये मोर ऑफ ऑपरेशन्स पार्ट जो असतो, हां. की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असतं, वेगवेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज, रोल्स असाइन केले असतात. वेरेज ओव्हर द इयर्स एक आपल्याला आपल्या पद्धती बरोबर वाटायला लागतात. सो नॉट दॅट दे वर रॉंग, बट वी फेल्ट आपण एक नवीन एनर्जी घेऊन येतो आणि इट्स अन एक्साइटमेंट. Yeah. सो वी फेल्ट की ह्याच्यात थोडंसं आपण कॉर्पोरेटाईज केलं पाहिजे, स्ट्रक्चर आणलं पाहिजे, सिस्टम्स, SOPs तयार केल्या पाहिजे. सो त्याच्यावर आम्ही भरपूर काम केलं. अँड मी अँड नकुल बोथ वर सो फॉर्च्युनेट की आमच्या सिनियर्सनी ते लगेच ऍक्सेप्ट केलं. ओके. आणि त्यांच्याकडून सेम इनिशिएटिव्ह जेवढा आमच्याकडून होता तेवढा गेला. अँड नाव वी हॅव काइंड ऑफ डिवायडेड द कंपनी इन सच अ वे की रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि एक अकाउंटेबिलिटी जी असते त्याचा मी परफेक्ट मेट्रिक्स तयार करून कन्सल्टंट्स बरोबर वेळ घालवून एक खूप चांगली सिस्टीम आणि एक सिम्बायोटिक रिलेशनशिप अचीव केली आहे. सो आय थिंक दॅट वॉज आवर मेन फोकस. ओके. So that you can deliver project faster. Efficiently. Or efficiently much. Nice. Acha, let's come to redevelopment now. And maybe initial thoughts on Pune redevelopment. I mean, just the redevelopment which is going on. I mean, because now it is picking up. And I think Kothurud was one of the fastest growing cities in Asia at one point of time. Yes. And I think इकडे redevelopment येणार आहे हा नक्की आहे. So what are your initial thoughts की हा sector has it got evolved की अजून इव्हॉल्व व्हायचंय, or what is your take on the Pune redevelopment scenario per se? सो असं आपण पकडू की एक 2005 ला रिडेव्हलपमेंट चालू झाली. हां. दॅट इज द टाइमलाईन टू 2025 असं आपण एक 20 वर्षाचा टाइमलाईन पकडू. तर माझा त्यातला हा अगदी एक 10% सुद्धा नसेल, म्हणजे 4 वर्षाचा एक अनुभव. 10-15% अनुभव आहे माझ्या ह्या पूर्ण टाइमलाईन मध्ये. आणि जे पायोनियर्स रिडेव्हलपमेंट मध्ये आता आहेत अगदीच म्हणजे रिनाउंड डेव्हलपर्स आपले मित्रच आहेत. सो फ्रॉम वेअर दे स्टार्टेड टू वेअर दे आर नाव, आय थिंक इट स्पीक्स अ लॉट अबाउट हाऊ द रिडेव्हलपमेंट हॅज परफॉर्म. येस. कारण ते आज ज्या स्टेजला आहेत किंवा ज्या काय म्हणू आपण एका प्लॅटफॉर्मवर आहेत ते रिडेव्हलपमेंट मार्केटमुळेच आहेत. आणि ते त्यांनीच पायोनियर्स होते, त्यामुळे त्यांनी ते इथपर्यंत आणू शकले. सो आय फील इट हॅज डेव्हलप्ड अ लॉट, इट हॅज डेव्हलप्ड इन अ गुड वे. आपण खूप निगेटिव्ह कनोटेशन रिडेव्हलपमेंटला ऐकतो, बट आय थिंक दॅट इज देअर इन एव्हरी फील्ड. आय थिंक दॅट इज द नॉईज दॅट वी शुड काइंड ऑफ इग्नोर. कॉम्प्लेक्सिटीज, इश्यूज, कॉन्फ्लिक्ट हे सगळ्यात ह्याच्यात असतात. बट फॉर मी इट इज अ व्हेरी एक्साइटिंग फील्ड. आणि ॲज आय सेड बिफोर, ज्याला रिडेव्हलपमेंट हे इट इज अ पीपल बिझनेस हे कळेल, आय थिंक दॅट पर्सन विल बी व्हेरी सक्सेसफुल. इट इज नॉट अबाउट
plot, FSI, construction, execution, handover. It is not about. It's about the people that you are taking with you in that journey. फ्युचर म्हणायला गेलं तर ऑफकोर्स आता कॉम्पिटिशन खूप आहे. नियम हे स्ट्रिंजंट होत जाणार आहेत. पार्किंग इज अ मेजर कन्सर्न. चेंज इन द गव्हर्नमेंट, चेंज इन रूल्स आणि जे आपलं लोकल लायझनिंग परमिशन जे असतात ह्या पण स्ट्रिंजंट होत जाणार आहेत. सो आय फील इट इज गोइंग टू प्रेझेंट अन इवन ग्रेटर चॅलेंज फॉर डेव्हलपर्स. इट विल नॉट बी सो इझी ॲज इट वॉज इन 2005. And I think I'm speaking on behalf of developers who have been doing it for since 2005. पण मला वाटतं त्यांचं मत हे सेम असेल. इट इज पॉझिटिव्ह, इट इज डेफिनेटली गोइंग टू ग्रो. आणि इव्हन आता खराडीसारख्या बाणेर बालेवाडीच्या ठिकाणी सुद्धा रिडेव्हलपमेंट व्हायला लागली. राईट. सो आय थिंक इट इज अ इकोसिस्टम इन इट सेल्फ आणि ते कायम इव्हॉल्व्ह होत राहील. अच्छा, तर बोलत असताना यू सेड दॅट इज द एक्साइटिंग पार्ट दॅट आय हॅव. सो repeating the question, what do you find exciting about redevelopment when you are working on a project? People is one thing you mentioned, but Yes. what else? आय थिंक दॅट होल प्रोसेस ऑफ रिक्रिएशन, की इथे आधी एक वास्तू आहे, इट हॅज बीन डिझाईन 50, 30, 40 years बॅक आणि नाव यू आर डुईंग समथिंग कंटेम्पररी विच इज अन इंजिनिअरिंग म्हणजे फिट ऑल्सो ॲज वेल एज आर्किटेक्चरल फिट ऑल्सो, विच ज्याच्यामध्ये सगळे एक्झिस्टिंग लोकही म्हणजे यू कॅन गिव्ह देम अ गुड प्लेस अँड ऑल्सो यू आर केटरिंग टू अ न्यू कस्टमर बेस. सो या सगळ्या डायनॅमिक्समध्ये ते एकच प्रोजेक्ट करणं आणि त्याला एवढ्या सगळ्या अँसिलरी गोष्टी मॅनेज करून, आय थिंक फॉर मी दॅट चॅलेंज इज व्हॉट मेक्स इट एक्साइटिंग. Okay. अच्छा, so when you look at the redevelopment project, okay, आता एक मे बी डीप डायव्हिंग इनसाइड. Yes. रिडेव्हलपमेंट मध्ये एक आहे की पर्सेंटेज मला काय मिळणार, ठीक आहे. सेकंड इज घर कसं असणार, डिझाईन अँड अदर ॲस्पेक्ट्स. थर्ड आय थिंक व्हॅल्यू प्रॉपर्टीची वाढणार कसं, आणि फोर्थ इज अपग्रेड मिळणार का. सो हाऊ डिफिकल्ट इट इज टू बॅलन्स दिस 4 फॅक्टर, बिकॉज आय थिंक प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळं असतं. अँड आय थिंक इफ यू टच वन फॅक्टर मोर, एक फॅक्टर कुठेतरी हलणार, हा नक्की आहे. आय मीन पर्सेंटेज जास्त द्यायला गेलो तर तिकडे माझी फिजिबिलिटी मार खाणार, तर डिझाईन मार खाणार, कन्स्ट्रक्शन कॉस्ट मार खाणार. सो व्हॉट इज दी ट्रिक? आणि आय थिंक एक सिम्पल फॉर्म्युला नसेल, आय थिंक इट्स कॉम्प्लेक्स. सो व्हॉट इज द ट्रिक टू बॅलन्स मेजॉरिटी ऑफ द थिंग्स इन रिडेव्हलपमेंट? आय थिंक जेव्हा आपण बिडिंग सुरुवात करतो तेव्हा इफ यू आर व्हेरी ट्रान्सपरंट विथ युअर नंबर्स, विथ युअर डिझाईन, विथ द एंड युजर्स, समजा सोसायटी आहे किंवा त्यांचा अपॉइंटेड तुमच्यासारखे PMC आहेत. सो तुम्ही जर डे 1लाच एकदम ट्रान्सपरंट राहिलात तर बॅलन्स करणं हे अवघड नाही आहे अकॉर्डिंग टू मी. फायनली आपल्याकडे एक पिझ्झाचा स्लाइस आहे, त्याच्यातून एक पीस मेंबर्सला मिळणार आहे, एक पीस मला मिळणार आहे, एक पीस आपल्या कॉन्ट्रॅक्टर्सला मिळणार आहे, एक पीस आर्किटेक्टला मिळणार. कारण ह्या प्रोजेक्टमधून जे काय इन्फ्लो आहे त्याच्यातूनच आपल्याला सगळ्यांना केटर करून घ्यायचं. राईट. काही लोक ते एरियाजमध्ये करतील, आम्ही आमच्या काय म्हणू आपण प्रॉफिटमधून करू, बाकी कन्सल्टंट्स त्यांच्या फीवरून करतील. फायनली इट इज कमिंग फ्रॉम दिस पाय, आणि तो पाय आपल्याला मिळणार कुठे, नवीन येणाऱ्या कस्टमर्सकडून. सो तुम्ही असा प्रॉडक्ट डिझाईन केलात की जो सगळ्यांना अपील होत असेल. त्याच्यामध्ये राईटली यू सेड की पर्सेंटेज हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. इट इज नॉट रॉंग फॉर समवन टू फील की मला इथे जास्त पाहिजे आणि मला इथे सगळंच पाहिजे. बट जर आपणच त्याला समजून सांगू शकलो व्हेरी ट्रान्सपरंटली की आपल्या प्रोजेक्टचं ॲपेटाईट किंवा त्याचं बेस्ट पॉसिबल सिनॅरिओ हा आहे, तर दॅट पर्सन बिकम्स व्हेरी कम्फर्टेबल इन अंडरस्टँडिंग वाय व्हॉट ही वॉन्ट्स इज रॉंग. आणि रॉंग म्हणण्यापेक्षा इज नॉट ॲप्रोप्रिएट असं मी म्हणेन. बिकॉज आपल्याला पर्सेंटेज द्यायचा असेल वी कॅन स्ट्रेस ऑन इट, पण मग आपण स्पेसिफिकेशन्स थोडे कमी देणार किंवा ॲम्युनिटीज कमी देणार किंवा रेंट किंवा बाकी कमर्शियल म्हणून ते ॲडजस्ट करणार. सो जर ते अंडरस्टँडिंग जर सोसायटी किंवा मेंबर्सला आलं की आपल्याकडे एकच पाय आहे आणि जेवढा आपण एक पीस मोठा कापू दुसरा बाजूचा छोटा होणार आहे. सो आय थिंक दॅट मेक्स अ व्हेरी इझी कॉन्व्हर्सेशन अँड निगोसिएशन प्रोसेस. आय डोंट नो, समटाइम्स हा पाय डिफाईन करताना कुठेतरी आय मीन तफावत होते का? कारण द पाय कॅन बी इफ डिफाईन्ड रॉंग, डिव्हिजन विल चेंज.
करेक्ट. ओके, तर हा पायचे वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. ओके, आणि आय थिंक आपण फायनान्शियली आपण बऱ्यापैकी व्हेरिएबल्स बद्दल बोलतोय. कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुमचं वेगळं, माझं वेगळं, तुमचं सेल रेट वेगळं, माझं सेल रेट वेगळं, अँड रेंट तुमचं वेगळं वगैरे. सो व्हॉट इज द राईट डेफिनेशन ऑफ द पाय, आणि ते कसं डिफाईन करायचं इन केस समबडी डझंट अपॉइंट अ कन्सल्टंट ऑर अन आर्किटेक्ट, बट जस्ट टू नो बॉलपार्क नंबर की बाबा ह्या रेंज इज द राईट रेंज, त्याच्यापेक्षा वरती गेलं तर प्रोजेक्ट रिस्कला येईल, हा आपण वी कॅन डू. आय एम नॉट सेइंग इट स्टॉप, पण रिस्क आहे. सो आय वुड से फायनली मगाशी म्हणलं असं येणाऱ्या इन्फ्लो मधून हा प्रोजेक्ट होतो. राईट. तर येणारा इन्फ्लो हा कशावरून ठरतो, तिथला मार्केट रेट. सो आता आपण असं पकडू की रिडेव्हलपमेंट जिथे होती आता कोथरूड सारख्या भागी, किंवा आपण डेक्कन, एरंडवाणा किंवा असं एरिया कन्सिडर केला, तर साधारण 12,000 ते 18,000 रुपये इथे रेट आहे, ज्याला आपण मार्केट रेट म्हणतो. आता लेट अस नॉट गो इन टू स्पेसिफिक्स, बट जिथे 12,000 रुपये रेट आहे, 12 ते 13,000 रुपये, तिथे जर तुम्ही टोटल पोटेन्शियलच्या 50% एरिया हा सोसायटीने रिटेन केला आणि 50% जर डेव्हलपरनी विकला, तर हे मॅथमॅटिक्स आपण लिटरली ऑन युअर पाम यू कॅन डू इट. सो तेवढा एरिया जर आपण केला तर इट इज अ विन विन सिच्युएशन इवन फॉर डेव्हलपर अँड द सोसायटी. आता हा रेशो जर आपल्याला वाढवायचा असेल टुवर्ड्स सोसायटी मेंबर्स, तर दॅट सेलिंग रेट ऑल्सो हॅज टू इन्क्रीज प्रपोर्शनल. येस. म्हणजे 18,000 इथं रेट आहे, फॉर एक्झाम्पल आपण प्रभात रोड म्हणू, तर तिथे अराउंड 55%चा एरिया लँड ओनर्सनी रिटेन केला तरी इट मेक्स अ वायबल बिझनेस प्रपोजिशन फॉर अस. फक्त सोसायटी मेंबर्स नीड टू बी अवेअर की टोटल पोटेन्शियल आपल्याला किती मिळत आहे आणि त्याच्यातला 50% म्हणजे मला किती टक्के वाढून मिळणार. हे जर सिम्पल मॅथमॅटिक्स कळलं तर आय थिंक ऑल प्रॉब्लेम्स विल बी इझिली सॉल्व. व्हॉट यू आर सेइंग इज द पोटेन्शियल, असं आपण त्याला पोटेन्शियल समजून घेणे इज द मेन स्टार्टिंग पॉइंट. आफ्टर दॅट 50% तुम्ही रिटेन करा, 50% डेव्हलपरला द्या. आय थिंक बोथ विल बी इक्वली हॅपी. याच्या अगोदरच्या आपण जे चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही बोलले की आम्ही बऱ्याच वर्षापासून टेक्निक्स आणि कन्सल्टंट बरोबर काम करतो पाईमध्ये, आर्किटेक्ट, कन्सल्टंट्स, आणि बेसिकली आपण असं मानून चालू की हा एक्सटर्नल कन्सल्टंट्स आहेत. करेक्ट. 50 वर्षाच्या लेगेसीमध्ये द कन्सल्टंट्स जे 50 वर्षा अगोदर तुमच्या बरोबर होते ते अजून आता तुमच्या बरोबर आहेत, ते चेंज झालेत, ते इव्हॉल्व्ह झालेत, की नवीन कन्सल्टंट आले? व्हॉट इज द सिनारिओ देअर? मी असं म्हणेन ज्यांचं लास्ट 50 इयर्स पासून असोसिएशन आहे ते लोक आजही इन सम फॉर्म आपल्याबरोबर काम करतात, आणि दे हॅव ऑल्सो काइंड ऑफ त्यांची पण जनरेशन जशी पुढे येते तसं त्यांच्या सेकंड जनरेशन बरोबर आम्ही काम करतोय, त्यांच्या थर्ड जनरेशन बरोबर आम्ही काम करतोय. इट इज आर्किटेक्ट्स, इट इज स्ट्रक्चरल डिझायनर्स, इट इज कॉन्ट्रॅक्टर्स, एव्हरीवन. सो नवीन कॉन्ट्रॅक्टर्स आणि ह्यांच्याबरोबर जेवढं आपण काम करतो तसंच तेवढंच आम्ही जुन्या वेल असोसिएटेड लोकांबरोबरही आजही काम करतो. कारण दे हॅव सर्टन इन्साइट अबाउट अस अँड वी हॅव अन इन्साइट अबाउट देअर वर्किंग स्टाईल. सो कुठलं काम कोणाला दिलं तर सगळ्यात उत्तम होईल असे एक रिलेशनशिप गेल्या ओव्हर द लास्ट काही डेकेड्स अचीव्ह झाले. So we are still working with certain example. I think Vikas sir was on your podcast. Yeah. So we have been working with them for the last 30 years. म्हणजे जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. Oh, nice. आणि आय थिंक नाव व्हेरी सून देअर सेकंड जनरेशन विल ऑल्सो स्टार्ट. अँड आय लुक टू देम ॲज अ मेंटॉर. दे लुक टू माय ग्रँडफादर ॲज अ मेंटॉर. सो इट इज दॅट काइंड ऑफ होमली रिलेशनशिप जी आम्ही अजूनही प्रोटेक्ट केली, अँड वी आर स्टील प्लॅनिंग टू गो अँड वर्क फॉरवर्ड टुगेदर. आणि या लोकांबरोबर काम करताना एनी इन्स्टन्सेस जिकडे ते तुम्ही काहीतरी एक नवीन क्रिएट केलं ज्याच्याबद्दल आय मीन इट विल बी अ गुड थिंग फॉर ऑडियन्स टू नो की या पद्धतीचं पण आम्ही काम केलंय आणि दिस इज समथिंग विच इज न्यू, यू शुड ऑल्सो इम्प्लिमेंट. सो आय थिंक मी 2 एक्झाम्पल्स देईन. सो 2010च्या आधी म्हणजे बिटवीन 2000-2010 वी डिड अ लार्ज टाउनशिप प्रोजेक्ट इन वाघोली, नगर रोडला, विच वॉज अराउंड 400 फ्लॅट्स, काही रो हाऊसेस, ट्विन बंगलोज आणि अशी गेटेड कम्युनिटी किंवा टाउनशिप आपण ज्याला म्हणू तशी एक केली होती, इन विच त्यावेळेस वाघोली मार्केट वॉज व्हेरी न्यू. सो वी वर वन ऑफ द फर्स्ट पीपल टू काइंड ऑफ एंटर दॅट पार्ट ऑफ द मार्केट. आणि डिझाईन डेव्हलप करताना एक कॉन्सेप्ट जे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो बट त्यावेळी इट वॉज व्हेरी रेअर, वॉज अ पेडेस्ट्रियन फ्रेंडली ग्राउंड.
व्हेकल फ्री झोन होता पूर्ण. Okay. आणि पेडेस्ट्रियन फ्रेंडली असल्यामुळे तिथे गाडी ही एंट्रन्सलाच बेसमेंटमध्ये जायची. ओके. आणि सगळे बंगलोज रो हाऊसेस हे ग्राउंड फ्लोअरवर होते. अच्छा. सो अकॉर्डिंग टू अस नॉट इवन इन पोडियम. नॉट इवन इन द पोडियम. ओके. सो इट वॉज ॲज गुड ॲज अ ग्राउंड लेवल. ते कॉन्टूर्स मॅनेज करून द बेसमेंट वॉज डिझाईन इन सच अ वे की वरच्या फ्लोअरवर बंगलोज आहेत आणि त्या बंगलोच्या बेसमेंटला तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमची गाडी बंगलोच्या खाली लावता येते. ओके. व्हॉट वॉज द नेम ऑफ द प्रोजेक्ट? इट्स कॉल्ड सोलेशिया. ओके. आणि वेगवेगळ्या फेजेसमध्ये तो डेव्हलप केला. आणि आय थिंक बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा मोठ्या प्रोजेक्ट्सला बिड करतो, वी टेक पीपल, वी शो देम द साईट, वी शो देम की कसं प्लॅन झालं. इट इज फुल्ली हँडेड ओव्हर अँड वी आर नॉट इन्व्हॉल्ड इन दॅट प्रोजेक्ट एनीमोर. बट दिस इज अ डिझाईन फीचर की जे त्यावेळेस खूप अप्रिशिएट झालं. आणि इट वॉज डन विथ समवन हू हॅव वी हॅव बीन असोसिएटेड विथ फॉर अ लॉंग टाईम. सो त्यांचे जे डिझाईन इनपुट्स असतात, इन्साइट्स असतात, ते खूप कामाला येतात बेसिकली. अँड that is one project. And the second I was talking about is a project in Varje. I might be wrong with the name, but it was designed in such a way की क्रॉस व्हेंटिलेशन आणि विंड पॅटर्न हा आपण असा डिझाईन करूया तिथे, त्यामुळे लोकांना घरी फॅन लावायलाच लागणार नाही. ओके. वॉज द डिझाईन ब्रीफ दॅट द आर्किटेक्ट थॉट दॅट वी शुड हॅव. अँड टुडे ऑल्सो इफ यू गो देअर, म्हणजे तिथले लोक एवढे खुश आहेत की त्या बिल्डिंगमध्ये फॅन लावावाच लागत नाही. अच्छा. कोणालाच. कारण त्याचा बिल्डिंगचा फॉर्म, त्याचं फसाड डिझाईन, त्याचे विंडोचे ओपनिंग्स हे असे डिझाईन केलेत की तिथे कायम 24 तास वारच येतं. सो आता दिस कॅन ओनली बी डन. ह्याच्यात जर तुम्ही असा विचार केलात की नाही मग FSI कन्झ्युम होतोय का, नाही मग मला सेलिब्रिटी मिळते का, मग माझं पार्किंगच कमी. सो इट इज बियॉन्ड दॅट. यू आर ऑफरिंग समथिंग विच कॅनॉट बी मेजर्ड ऑन अ पेपर. इट इज नॉट इनटँजिबल गोष्ट आहे. बरोबर. सो ती त्या आर्किटेक्चर फर्ममुळे आम्हाला तिथे इम्प्लिमेंट करता आली. अँड टुडे ऑल्सो पीपल आर व्हेरी हॅपी विथ इट. ओके. नाव फ्रॉम टेक्निक लेट्स कम टू सम डिटेलिंग अबाउट रिडेव्हलपमेंट. ओके. फर्स्ट चॅलेंज पार्किंग. करेक्ट. ओके. आय थिंक पार्किंग इज द मेजर प्रॉब्लेम रिडेव्हलपमेंट जेव्हा आपण हे करतो. तो आत्ताच्या तारखेला फॉर अ डेव्हलपर हाऊ डू यू लुक ॲट पार्किंग आणि त्याच्यात काय इनोव्हेशन्स आहे जे रिडेव्हलपमेंटमध्ये आता वापरलं जात आहे अँड किती सेफ आहेत आणि खर्चिक आहेत. कारण मेकॅनिकल वगैरे लोकांना वाटतं की अरे इकडे खर्च होईल. सो 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 व्हॉट इज दॅट नाव पार्किंग बद्दल व्हॉट विल यू लाईक टू से? सो वेन इट कम्स टू रिडेव्हलपमेंट आपल्याला एक मेकॅनिकल पार्किंग हा एक काय म्हणू एक नॉन निगोशिएबल गोष्ट होते की जी आपल्याला प्रोव्हाइड करावीच लागते. अनलेस यू हॅव अ व्हेरी लार्ज प्लॉट, 1 एकर 1.5 एकरच्या वर आहे, की जे तुम्ही बेसमेंट देऊन किंवा पोडियम देऊन पार्किंग अरेंज करू शकता. आणि जिथे FSI फार नाही, बिकॉज आपण 10,000च्या प्लॉटवर आज 50,000 फुटाची बिल्डिंग बांधतो. सो तिथे नंबर ऑफ फ्लॅट्स ॲटलिस्ट 40 एक फ्लॅट तरी तिथे होतात. सो 40 पार्किंग 10,000 फुटाच्या प्लॉटवर की जिथे पूर्वी 8 किंवा 12 गाड्यांचंच पार्किंग होतं. हा जो एक सबस्टॅन्शियल डिफरन्स जो आहे दॅट कॅन ओनली बी सॉल्व विथ मेकॅनिकल पार्किंग. ओके. सो आपण जर याच्याकडे नॉन निगोशिएबल गोष्ट आहे असंच जर बघायला लागलो, कारण बऱ्याच ठिकाणी लँड ओनर्सची रिक्वायरमेंट असते आम्हाला मेकॅनिकल पार्किंग नको, तर मेकॅनिकल पार्किंग नाही दिलं तर आपल्याला नंबर ऑफ युनिट्सच कमी करावे लागतील. म्हणजे त्या प्लॉटचं पोटेन्शियल आपण वापरू शकणार नाही. एक्झॅक्टली. सो पार्किंग विल डिटरमाइन हाऊ मच यू आर बिल्डिंग. आणि द ओनली वे यू कॅन अचीव्ह दॅट इज इफ यू गिव्ह अ मेकॅनिकल पार्किंग. त्याच्यात सुद्धा 2-3 टाईपच्या सिस्टम्स आहेत. दे आर व्हेरी एफिशियंट, दे आर फ्रेंडली इन टर्म्स ऑफ म्हणजे कॉस्ट एक मुद्दा झाला. त्याचा मेंटेनन्स इज फॉर अ कोथरूड क्लायंट इट इज नॉट मोर दॅन 4,000 रुपीज पर इयर. 4 to 5 फॉर अ सिंगल पार्किंग. सो असं आपण बघू 300-400 रुपये किंवा 500 रुपये महिना पर गाडी. इट इज नॉट अ ह्यूज अमाऊंट. म्हणजे हा AMCचा खर्च आहे की इलेक्ट्रिसिटीचा खर्च? सांगतो मी फक्त. ओके. इलेक्ट्रिसिटी सेपरेट. येस. ओके. बट इलेक्ट्रिसिटी हा आणि बाकी गोष्टींमुळे पण अफेक्ट होतो. राईट नाव आय एम जस्ट सेइंग मेंटेनन्स पर्पज. त्याला सेफ्टी सेन्सर असतात, त्याला टाइम एफिशियन्सी ही त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची जे लोक मॅन्युफॅक्चर करतात. सो 1-1.5 मिनिटात माझी गाडी खाली आली पाहिजे. तर 1.5 मिनिटं का, तर मी 8व्या मजल्यावरून लिफ्टनी खाली येईपर्यंत जर मला 1.5 मिनिटं लागणारच असेल तर मी खाली यायच्या आधी वॉचमनला फोन करून माझी गाडी काढून ठेव. म्हणजे असं काही खूप आपण त्याच्याकडे बघतो की हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, असं बिलकुल सिच्युएशन नाही. मी राहतो त्या बिल्डिंगमध्ये मेकॅनिकल पार्किंग. सो
इट इज जस्ट दॅट वी आर नॉट यूज टू इट. जसं मे बी आय एम गेसिंग की 20 वर्षापूर्वी जेव्हा लिफ्ट मार्केटमध्ये Right. 30 वर्षापूर्वी असं, तेव्हा लोक खालचे मजले घ्यायचे. Yeah. लिफ्ट कशाला आपण जिन्यानेच देऊ. आता लोकांना टॉप फ्लोअर हवा असतो, कारण लिफ्ट हा तुमच्या डेली लाईफचा पार्ट झालेला आहे. तसाच मेकॅनिकल पार्किंग. आणि एक खात्री झाली आहे की ती सेफ आहे. एक्झॅक्ट. हा, तर आय थिंक ते आता इव्हॉल्व्ह होते पार्किंगच्या बाबतीत. सो लेट्स गिव्ह इट टाइम. आय फील की लोकांनाही ती मेकॅनिकल पार्किंगची काय म्हणून सवय, कन्व्हिनियन्सी लक्षात येईल आणि दॅट विल नॉट बी सच अ बिग हर्डल ॲज इट इज राईट नाव. सो अनदर क्वेश्चन जे म्हणजे भरपूर डिबेट होतं आणि सोसायटीमध्ये की कुठला कन्स्ट्रक्शन टेक्निक वापरायचं. म्हणजे लाल विटात काम करतात का आता, आय थिंक पीपल आस्क समटाईम. त्याच्यानंतर AAC वापरतात का, ओके, लाल विट ग्रीन आहे का, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहे की नाही वगैरे. आणि भरपूर नवीन टेक्निक्स पण आलेत आता मार्केटमध्ये. आम्ही एक कॉन्ट्रॅक्टर बरोबर पॉडकास्ट केलं होतं फॉर ऑल दिस. तर मायवान आहे, नंतर PT म्हणून काहीतरी एक नवीन आहे, प्रीकास्ट आहे. तर आय मीन विच टेक्निक्स हॅज बेलवलकर ग्रुप यूज आणि कुठलं कम्फर्टेबल आहे जे लोकांना पण आवडेल, डेव्हलपरलाही परवडेल आणि इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ. सो ज्याला आपण आता हे जे टेक्निक्स आहेत, फॉर एक्झाम्पल मायवन म्हणू आपण, किंवा काही लोक ॲल्युमिनियम फॉर्मवर्कनी काम करतात. वी स्टिक टू द कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन बिकॉज द काइंड ऑफ वर्क दॅट वी आर डुईंग ह्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क्स बेस्ट. आता बेस्ट म्हणजे काय की तुम्ही 7 मजल्याची बिल्डिंग करू शकत नाही का मायवनमध्ये, तर करू शकता, बट इट इज नॉट कॉस्ट इफेक्टिव्ह. द मेन रिझन ऑफ युझिंग मायवन टेक्नॉलॉजी इज यू सेव्ह टाईम. आता 7 मजले बिल्डिंगला टाईम एनिवेज आपण 1.5 वर्षात ती बिल्डिंग हँडओव्हर करू शकतो. सो त्याच्या 1000 रुपयांनी जर मी कॉस्टच वाढवली तर दॅट इज नॉट अ वाईज सोल्युशन. सो वेन इट कम्स टू टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स, आपल्याला वाईज हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज यू कॅन डू एव्हरीथिंग एव्हरीवेअर. इट इज जस्ट अन इंजिनिअरिंग फीट दॅट यू हॅव टू अचीव. की आय एम नॉट अ टेक्निकल पर्सन टू सजेस्ट दिस, बट शक्य आहे का, तर शक्य आहे. इथे सगळ्यात सोयीचं काय आहे इज द राईट क्वेश्चन दॅट यू शुड बी आस्किंग युअर सेल्फ. सो वी स्टिक टू कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये लालवीट वापरली आहे का वापरली, AAC ब्लॉक्स वापरलेत का वापरले, प्लॅस्टरिंगचे टेक्निक्स वेगवेगळे ते पण वापरलेत. सो इट इज नॉट अबाउट डुईंग दिस ऑर दॅट. व्हॉट इज ॲप्लिकेबल हिअर, व्हॉट इज द राईट सोल्युशन हिअर. उद्या मला समजा कोथरूडला एक प्रोजेक्ट करायचा आहे जिथे मी 12,000 रुपयांनी विकणार आहे. तिथे मी सेंट्रलाइज्ड AC आणि मार्बल फ्लोरिंग दिलं तर मी देऊ शकतो, बट इज इट द वाईज सोल्युशन फॉर दॅट. कारण त्यांनी माझी कॉस्ट वाढली आणि त्याच्याने मी लोकांना एरियामधला बेनिफिट कमी देऊ शकलो, तर अकॉर्डिंग टू मी इट इज नॉट अ वाईज डिसिजन. राईट. सो कन्स्ट्रक्शन टेक्निक्स डिपेंड प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट ऑन देअर साईज, ऑन द टाइमलाईन अँड ऑन द लोकॅलिटी. आय थिंक हे 3 गोष्टी कन्सिडर करून तुम्ही जर टेक्नॉलॉजी निवडली किंवा कन्स्ट्रक्शन मटेरियल्स निवडले तर आय थिंक इट वर्क्स वेल. अजून एक प्रश्न जे येतं, ग्रीन बिल्डिंग हा व्हॉट इज द कॉन्सेप्ट, आय मीन, आणि हे करताना कॉस्ट वाढते की एफिशियन्सी पण वाढते, आणि हे करावं का? सो ग्रीन बिल्डिंग हे एक IGBC हा इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचा इनिशिएटिव्ह असा आहे की त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे लेयर्स किंवा सर्टिफिकेशन्स ऑफर केलेले आहेत की सिल्वर रेटिंग, गोल्ड रेटिंग आणि प्लॅटिनम रेटिंग अमॉंग्स फ्यू. ज्याच्यामध्ये काही ग्रीन इनिशिएटिव्स द डेव्हलपर हॅज टू टेक केअर ऑफ. की फॉर एक्झाम्पल तुमचं बिल्डिंगची एफिशियन्सी विथ रिस्पेक्ट टू नॅचरल रिसोर्सेस, पाणी, वीज. सो तुमचा एरिया किती शेडेड आहे, म्हणजे ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट किती आहे. ग्रीन इनिशिएटिव्स असं की ऑडिट सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल त्यातले किती पॉईंट्स तुम्ही कंप्लाय करता त्याच्यावर तुम्हाला कुठल्या टाईपचं रेटिंग मिळतं हे ठरतं. द गव्हर्नमेंट हॅज इन्सेंटिव्हाइज्ड इट विथ गिव्हिंग ॲडिशनल FSI. तर तुम्ही सिल्वर रेटिंग घेतलं तर तुम्हाला 3% FSI जास्त मिळतो, गोल्ड घेतलं तर 5% आणि प्लॅटिनमला 7% मिळतं. सो हे करावं का, तर इट इज अ पर्सनल चॉईस. फॉर मी येस, डेफिनेटली करावं. आम्ही जो फर्स्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बोललो कल्पक डहाणूकरमधला, त्याला आम्ही गोल्ड रेटिंग घेतलेलं आहे. ओके. येस, नॅचरली त्याच्यामुळे काही कॉस्ट ही डेव्हलपरची वाढते, बट आय थिंक इट इज यू ओ इट टू द एन्व्हायरमेंट टू डू इट. आणि ह्याच्यामध्ये कॉस्ट असं न बघता एक इनिशिएटिव्ह म्हणून बघावं. पीपल ऑल्सो ॲप्रिशिएटेड. एनर्जी कन्झम्पशन ऑफ द एंटायर बिल्डिंग हे पण कमी होतं.
आणि काही प्रॉपर्टी टॅक्समध्ये सुद्धा कन्सेशन्स आहेत. आय डोंट नो एक्झॅक्टली, आता मी पॉईंट आउट करणार नाही, बट प्रॉपर्टी टॅक्स फॉर एंड युजर्स. सो Okay. गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो डन इट इन अ वे की इन्सेंटिव्हाइज होत आहे तुम्ही हे करण्यासाठी. सो लेट्स से मी ग्रीन बिल्डिंग घेतली आणि त्यांनी माझं 1-2% कमी द्यायची वेळ आली मला, तरी लोकांना त्याचा फायदा आहे. सो इट वर्क्स वेल. सो वी आर ॲज अ कंपनी, ॲज अ ब्रँड, वी हॅव डिसाइडेड की आपण मेजॉरिटी प्रोजेक्ट्सला ग्रीन बिल्डिंगचं रेटिंग घेऊ. ओके. इट इज नॉट फॉर द FSI, बट इट इज फॉर द इनिशिएटिव्ह अँड रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट. सो आता जेवढे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि जे करतायत, कुठला असा एक प्रोजेक्ट आहे ज्याचा उल्लेख तुम्ही करणार की दिस आय थिंक विल बी माय बेस्ट प्रोजेक्ट इन द फ्युचर? कारण आता कल्पक एक डिलिव्हर झालेली आहे, आय थिंक पाईपलाईनमध्ये 30 आहेत, ज्याच्यात 10 ऑन द फ्लोर आहे. तर कुठली अशी एक प्रोजेक्ट आहे जे यू विल बी रिअली प्राऊड की हा प्रोजेक्ट आमचं बघा जेव्हा होईल, अँड इट विल बी लाईक अ लँडमार्क प्रोजेक्ट? आणि आय थिंक प्रत्येकाचे एक लँडमार्क प्रोजेक्ट असते प्रत्येक डेव्हलपरची. विच इज दॅट वी कॅन लुक फॉरवर्ड टू? सो फॉर मी 2 प्रोजेक्ट्स विच आय एम लुकिंग फॉरवर्ड टू असं मी म्हणेन. वन इज इन कल्याणी नगर. इट्स अ सोसायटी, शीतल पार्क म्हणून सोसायटी आहे. द रिझन मी आय एम लुकिंग फॉरवर्ड इट की त्याच्यावर आम्ही खूप वेळ स्पेंड केलेला आहे आणि खूप कॉम्प्लिकेशन्स त्याच्यात होते. ऑल्सो फॉर अस इट इज अ न्यू मार्केट. कल्याणी नगर हा आपला टिपिकल डेमोग्राफिक जे इथं आहे तसं तिथं नाही आहे. सो फॉर अस इट वॉज चॅलेंजिंग. प्लस त्या सोसायटीत काही रो हाऊसेस होते. सो रो हाऊसेसला असतात गार्डन, त्यांना असतात टेरेसेस. जे फ्लॅट्स ओनरचे जे प्रॉब्लेम असतात ते त्यांना नसतात आणि त्यांना ॲडिशनल काही वेगवेगळे एरियाज असाइन केलेले असतात. सो देन त्यांना कन्व्हिन्स करणं, त्याचं कन्सिडरेशन असं डिवाइड करणं की जे सगळ्यांना योग्य वाटतंय. सो दॅट होल प्रोसेस फॉर अस वॉज व्हेरी, मी असं म्हणेन खूप एफर्ट्स आमच्या त्याच्यामध्ये गेले. इट इज कम्पॅरेटिव्हली अ लार्जर प्लॉट, एक अराउंड 30,000 फुटाचा प्लॉट आहे आणि एक 1.25 लाख फुटाची बिल्डिंग होईल तिथे. वी हॅव जस्ट रिसेंटली फिनिश्ड विथ द डिमॉलिशन. आता एक्सकवेशन आमचं या महिन्यात स्टार्ट होईल आणि नंबर ऑफ पीपल लिव्हिंग देअर ऑल्सो अराउंड 60 लोकांची ती सोसायटी होती. सो इट इज अ लार्ज प्रोजेक्ट आणि पर्सनली 3 वर्ष गेली आम्हाला ते ह्या स्टेजला आणण्यापर्यंत. लोकांचाही खूप चांगला रिस्पॉन्स होता. वी वर फिगरिंग आउट द कॉम्प्लिकेशन्स टुगेदर, सोसायटी मेंबर्स आणि आम्ही. दीज आर नॉट नॉर्मल इश्यूज. आपण नॉर्मल बघतो फ्लॅट्स हे एका बॉक्समध्ये तुम्ही त्यांना ठेवू शकता, बट रो हाऊस म्हटलं की प्रत्येकाचा एरिया मोजा. पुढे पोर्च असतं, मागे गार्डन असतं, वरती फॉर्म टेरेस असते, तिथे कोणीतरी खोली केलेली असते. सो हे सगळ्या गोष्टी आहेत की ते थोडं चॅलेंजिंग आणि केअरफुली हँडल करून टेंडर सिस्टीम मधून ते प्रोजेक्ट मिळवणं, इट वॉज अ बिग चॅलेंज फॉर अस. आणि फॉर दॅट रिझन आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट प्रोजेक्ट. ऑल्सो कल्याणी नगरमध्ये बिंग आर फर्स्ट प्रोजेक्ट, वी विल डू अन एक्स्ट्रा एफर्ट इन टर्म्स ऑफ हाऊ वी वॉन्ट इट टू लुक आणि एस्टॅब्लिश अवर सेल्फ, त्याचा प्रेझेन्स तिथे तयार करणे, ह्या सगळ्याच गोष्टी वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. अनदर प्रोजेक्ट दॅट आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इज ऑन प्रभात रोड, लेन नंबर 15. इट इज अगेन अ सोसायटी, अराउंड 20,000 फुटाचा प्लॉट आहे, 21 members. And the reason why we think it is a landmark project, because we are doing a 24-storied building there. So in that locality it will be the highest and the tallest building. We are doing it with A grade specifications, A plus grade specifications, good amenities, basement parking, जे टिपिकली त्या एरियामध्ये देऊ शकत नाही असे सगळे फीचर्स, स्पेक्स आणि डिझाईन हे आम्ही तिथे इन्कल्केट केलेलं आहे. सो दॅट इज वन प्रोजेक्ट दॅट वी आर होपिंग टू स्टार्ट एंड ऑफ दिस इयर, बट वी आर डेफिनेटली लुकिंग फॉरवर्ड आणि दॅट विल बी वन ऑफ द लँडमार्क प्रोजेक्ट्स इन सेंट्रल पुणे आणि प्लस प्रभात रोड. एक्झॅक्टली. सो द ॲड्रेसला जस्टिफाय करणारा आणि एलिव्हेट करणारा तो प्रोजेक्ट असेल. यू मे चूज नॉट टू आन्सर दिस. असं कुठलं प्रोजेक्ट आहे जे असं वाटलं तुम्हाला की अरे यार हे मिळायला पाहिजे होतं आणि तिकडे आपण एफर्ट्स टाकले आणि हा आला असताना तर मजा आली असती? विच वॉज दॅट? शेवटी कुठलाही प्रोजेक्ट गेल्यावर वाईट वाटतंच, बट आय थिंक गुरु गणेश नगर, वेर वी वर वर्किंग विथ युअर टीम, आय थिंक तो एक प्रोजेक्ट आम्ही खूप वी आर व्हेरी एक्सायटेड की आपण हा करू शकतो. वी हॅड स्पेंड क्वाईट अमाऊंट ऑफ टाइम विथ द डिझाईन, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचा वॉक थ्रू, त्याची फिल्म बनवली होती. ऑफकोर्स कन्सल्टंट्स आम्ही त्याला अपॉइंट केले होते आणि लोकांची एक रॅपो पण समहाऊ वी फेल्ट दॅट येस वी आर ऑलमोस्ट क्रॉसिंग दॅट लाईन.
इवन ड्युरिंग द प्रेझेंटेशन एक 500-600 लोक तिथे बघायला आली होती द प्रेझेंटेशन. सो विच इज अनसीन ऑफ. म्हणजे एवढ्या मोठ्या क्वांटिटीवर एकत्र येऊन लोक रिडेव्हलपमेंटचं काहीतरी प्रेझेंटेशन बघतायत. इट्स अ व्हेरी रेअर थिंग, स्पेशली इन कोथरूड. तिथं आय थिंक इट वॉज अबाउट 8 or 9 lakh square feet टोटल प्रोजेक्ट. टोटल सेलेबल पोटेन्शियल 10 लाख फुटाचा प्रोजेक्ट होता. सो million square feet in Kothurud, it is an opportunity that no one will want to let go of. Also for us, we have done projects जे 10 लाख फुटाचे आहेत, but doing them with a redevelopment base in Kothurud was a challenge and we were all very excited. आणि बहुतेक ते स्कायलाईन रिडिफाईन केलं असतं. एक्झॅक्टली. सो कुठल्याही डेव्हलपरला ते गेलं तरी वाईट वाटलं असतं. फॉर अस इट वॉज व्हेरी पर्सनल ऑल्सो. लोक सगळे ऑलमोस्ट बरेच ओळखीचे निघाले आणि प्रोसेस पण तेवढी लांब असल्यामुळे काही लोकांची ते साधारण जे कमिटी मेंबर्स असतात त्यांच्याशी एक रॅपो पण जमला होता. द रिझन इट हर्ट्स ऑर स्टिंग द मोस्ट वॉज की खूप कमी मार्जिनने तो प्रोजेक्ट गेला. म्हणजे आय फील की अराउंड 400 लोकांमध्ये 8 वोट वगैरे आम्हाला कमी पडले. सो विच इज 2%. तेच जर आपण 15-20% मागे पडलो असतो तर कुठेतरी वी वेंट रॉंग असं म्हणता आलं असतं. बट एवढ्या विस्करनी ते जाईल, आय थिंक दॅट वॉज द हार्ट ब्रेक. दिस इज व्हेरी परसेप्टिव्ह क्वेश्चन. ओके, जेव्हा आम्ही जातो देर इज अ इमोशन विच गेट्स इवोक्ड वेन वी कॉल समबडी अ डेव्हलपर. अच्छा, याच्यात पॉझिटिव्ह कनोटेशन पण आहेत आणि काही निगेटिव्ह कनोटेशन्स पण आहेत. तर व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह अबाउट बिईंग कॉल्ड अ डेव्हलपर? कारण खूप साऱ्या गोष्टी बोलले जातात. काही गोष्टी खरं असतं, काही गोष्टी रुमर्स असतात आणि काय. सो हाऊ डू यू परसिव्ह दिस होल परसेप्शन ऑफ अ डेव्हलपर एनिवेअर? आय थिंक ह्या इंडियामध्ये आय थिंक दिस विल बी ॲप्लिकेबल नॉट ओनली इन पुणे. फॉर मी I feel it is a good positive tag to be associated with. हां, आपण बिल्डर जेव्हा म्हणतो, म्हणजे ट्रेडिशनली लोक बिल्डर असा एक शब्द वापरायचे, नाव आता डेव्हलपर म्हणून वापरायला लागले. सो आय थिंक दॅट इज अ गुड चेंज दॅट वी आर सीइंग. आणि जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्या टॅगला आहे तो इनहेरिटेड आहे. त्यांच्यामुळेच आपण आज इथे उभे आहोत. तर वी हॅव टू रिस्पेक्ट इट. सो इफ यू हॅव इनहेरिटेड द गुड, वी आर ऑल्सो इनहेरिटिंग द बॅड. वी हॅव टू कीप लिव्हिंग अँड मेक शुअर की आपल्या कामातून ते हळूहळू कमी होत जाईल. सो फॉर मी रिअल इस्टेट डेव्हलपर हे टॅग इज फॉर मी प्रेस्टिजियस. ऑब्व्हियसली. इवन इफ यू सी इन द वेस्टर्न कल्चर, नॉट एव्हरीवेअर वन कॅन बी अ रिअल इस्टेट डेव्हलपर. हां, आणि प्रेसिडेंट पण होतात. हो, लोक. सो म्हणजे इट इज प्रेस्टिजियस फॉर मी अँड इट विल बी दॅट वे आय थिंक फॉर लॉंग. What is the weirdest rumor that you have heard about yourself from the redevelopment? पर्सनल नाही, प्रोफेशनली. म्हणजे असे अरे माहिती का असं झालंय? बिकॉज आता आम्ही खूप लोकांबद्दल असं काय काय ऐकतो. अरे माहिती का त्यांच्याकडे पैसे संपलेत, ठीक आहे, ते देणार नाहीयेत किंवा असे. तर आय थिंक दिस हॅपन्स एव्हरीवेअर. व्हॉट इज द वियर्डेस्ट रूमर दॅट यू हर्ड अबाउट बेलवलकर ग्रुप? सो ग्रुप बद्दल आय डोंट थिंक मला असं कुठलं रूमर मी ऐकलेलं आहे. पर्सनली आय थिंक इट वॉज लिटल फनी की जेव्हा लोकच येऊन सांगतात किंवा ऐकायला येतं आपल्याला की नील आणि ह्या XYZ डेव्हलपरचं अजिबात जमत नाही, त्यांचं वाकडं आहे. अच्छा. फॉर म्हणजे मॅटर ऑफ फॅक्ट आम्ही दोघं खूप चांगले मित्र असू तरी लोक असं म्हणतात की नाही यांच्यात जमत नाही, तर आपण त्यांना दोघांना बिडिंगला बोलू आणि त्यांच्यात भांडणं लावून म्हणजे आपल्याला जास्त मिळेल. सो वी विल टेक ॲडव्हान्टेज ऑफ देअर इगो क्लॅश आणि ह्यांनी वाढवलं तर हा अजून वाढवेल, ह्यांनी वाढवलं तर हा अजून वाढवेल, असं मी एक रुमर ऐकलं. आणि हे दोन्ही MBBA चे मेंबर आहेत? आय थिंक सो, येस. अच्छा, ओके. सो आमच्यात असं काही नाही, म्हणजे वी आर फ्रेंड्स, आम्ही बऱ्याच सोशल सेटिंगमध्ये भेटतो, असं काही नाही. पण हे कुठून स्प्रेड होऊन आता कसं ट्रान्सलेट झालेलं आहे आणि ट्रान्सलेट होणं एक, पण लोकांना त्याचा फायदा कसा करून घ्यायचा आहे, आय थिंक इट्स हिलेरियस. ग्रोईंग अप, बिकॉज मेजरली पुणेत you were born and schooling happened and everything, which are the few developers that you look up to, की असं डेव्हलपर एकतर व्हायचंय किंवा यांच्यापेक्षा एक पटीने वरती जायचं. सो हु आर द पीपल इन दिस सेक्टर दॅट यू लुक अप टू की अशी आपली ब्रँड नेम क्रिएट करावी? सो मी लहान होतो तेव्हा DS कुलकर्णी होते. He had
वॉज वन ऑफ द मोस्ट रिनाऊंड डेव्हलपर्स जेव्हा ग्रोईंग अप. सो त्यांच्यात एक करिझमा होता विच स्पोक थ्रू हिज क्रिएशन ऑल्सो. म्हणजे द लास्ट प्रोजेक्ट दॅट ही हॅड एनविजन, त्याच्यात सुद्धा त्यांचा तो करिझमा दिसून येत होता, बिकॉज इट वॉज विजनरी. ही वॉज अ विजनरी. आणि सो ही वॉज वन ऑफ द डेव्हलपर्स दॅट वी फेल्ट लाईक की वी शुड लुक अप टू हिम. बट फॉर मी आय वुड से की मला कधी घराबाहेर जावंच लागलं नाही, बिकॉज आय हॅड टू पीपल whom I was looking up to since I was a child. My father and my grandfather, and my grandfather's business partner, who was also like a family. म्हणजे त्यांची फॅमिली आणि आमची काही वेगळी नाही. वी आर, इवन दो नॉट रिलेटेड, वी आर व्हेरी क्लोज. सो एव्हरी साईट लॉन्च, एव्हरी न्यू प्रोजेक्ट, एव्हरी हँडओव्हर, द होल फॅमिली वॉज देअर. सो वी वर लुकिंग अप टू देम. मला कधी त्याच्या बाहेर जावं वाटलंच नाही. करंटली इन टुडेज मार्केट इफ यू आस्क मी, खूप चांगले लोक काम करत आहेत. आणि द काइंड ऑफ डेव्हलपमेंट बूस्ट दॅट वी हॅव गॉटन, द काइंड ऑफ इन्क्रेडिबल डिझाईन आणि प्रोजेक्ट्स लोक करतायत. आय थिंक देर आर टू मेनी नेम्स टू नेम राईट नाव दॅट आय लुक अप टू. आणि आय वुड से नॉट ओनली इन पुणे. मी जेव्हा फिरतो, लाईक यू आस्क मी फर्स्ट, I think first or second question was that you travel. Solo travel. So when I travel, I look up to these architects, these real estate firms. मी आता ह्या वर्षी न्यूयॉर्कला गेलो होतो. सो I think that is the birthplace of development. So you see those engineering miracles आणि then you want to be like them. So आज तर आपण होऊ शकत नाही, but if you keep looking forward to that, definitely Pune or India has that potential to develop into a superpower. So naturally we need to respect की आपल्याला त्या स्टँडर्डचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. And if you have something to look forward to, I think the road is easier. Yeah. Very, very. Acha, who are the major technical people that you have always worked with? I mean, in terms of architects and who do you prefer working with? I mean, कोणाबरोबर ते इक्वेशन आणि कनेक्शन जास्त एस्टॅब्लिश्ड आहे की इकडे आपण मन मोकळेपणाने काम करू शकतो? आय थिंक हा जास्त कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे मग. त्यामुळे बट नो, आय वुड से विकास अँड मनोज सर, डेफिनेटली वी आर वर्किंग विथ देम ऑन मोर दॅन अ फ्यू प्रोजेक्ट्स. जोशी आणि वाटवे सर आहेत, दे आर इंडियाज लिडिंग स्ट्रक्चरल डिझायन. सो आणि ह्या सगळ्यांचा luckily I have an access to go have a chat with all these people because we are like family. So respecting that, we want to keep working with them. आणि त्यांचे एक्सपर्टीज हे नंबर्स आणि कुठल्याही सॉफ्टवेअरच्या पलीकडे, बिकॉज देअर एक्सपिरियन्स इज व्हॉट हेल्प्स देअर क्लायंट्स. सो आय विल कीप वर्किंग विथ देम. आणि इवन जे आपले कंटेम्पररी किंवा कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याबरोबरही आपण तेवढंच काम केलं पाहिजे. आय डोंट नो वाय जस्ट कन्सल्टंट्स आपण बोलतो, बट देर इज लॉट टू लर्न फ्रॉम युअर कॉम्पिटिटर. सो फॉर मी, फॉर एक्झाम्पल आपण नावच घ्यायचं म्हटलं तर पंडित जावडेकर आहेत. सो दे आर लाईक फॅमिली टू अस. आणि कधी काही वाटलं काही शिकायचं आहे, त्यांचा नवीन प्रोजेक्ट येतोय, ऑर वी वॉन्ट टू एक्सचेंज समथिंग, सम एक्सपिरियन्सेस, तर मी हक्काने त्यांच्याकडे जाऊन ते बघू शकतो. आणि हे जे काय म्हणू आपण एक फ्रेंडली रिलेशनशिप आहे, ही आत्ता या रिडेव्हलपमेंटमध्ये आय फील इज मिसिंग. म्हणजे ती कॉम्पिटिशन आता निगेटिव्ह कुठेतरी त्याला क्राऊड आलाय असं आपण म्हणू शकतो. यू माइट बी अवेअर. सो आय थिंक इट इज नॉट नेसेसरी. जसं आपण कन्सल्टंट्स बरोबर काम करतो तसं आपण इतर डेव्हलपर्स बरोबरही केलंच पाहिजे. आणि एक प्रश्न जे उत्तर आलं होतं की एक अफवा होती की आम्ही दोघं एकामेकाबरोबर आमचं जमत नाही आणि इगो क्लॅश आहे आणि आम्ही वाढवून देतो, विच यू सेड. इज इट हॅपनिंग मोर नाव? म्हणजे आता की, म्हणजे नॉट अबाउट यू, इन जनरल, की पर्सेंटेज वॉर जे चाललंय, इज इट, आर यू सीइंग द इफेक्ट्स ऑफ इट बिकॉज ऑफ द, आय मीन द प्रोजेक्टचं डिलिव्हरीमध्ये याचा इफेक्ट येईल का, किंवा एक आहे, इज इट, आर यू सीइंग दिस एव्हरीवेअर, की काही ठिकाणी तुम्ही बघताय? सो इट विल बी रॉंग ऑफ मी टू कमेंट दुसऱ्यांच्या केसमध्ये, बट डेफिनेटली तो एक अनकम्फर्टेबल एनर्जी येते, त्या स्पिरिट ऑफ रिडेव्हलपमेंट कुठेतरी किल होतं त्याच्यामध्ये. आणि फॉर अस वी से की जिथं स्पिरिट किल होईल ते प्रोजेक्ट आपल्याला करायचंच नाही. म्हणजे यू कॅन गिव्ह, डेफिनेटली हॅपीली गिव्ह इट टू द अदर कॉम्पिटिटर,
तो आमच्याहून 2% जास्त देत असेल तर तुम्ही प्लीज त्यांच्याबरोबर पुढे जा. इज ऑल्सो ग्रेट डेव्हलपर आणि तुम्हाला कुठेही अडचण आहे तरी आम्हाला सांगा. इज द काइंड ऑफ स्पिरिट दॅट वी वॉन्ट. सो पर्सेंटेज वॉर जरी असला तरी वी आर नॉट पार्ट ऑफ इट. ओके. वी पिक अँड चूज आवर प्रोजेक्ट्स व्हेरी कम्फर्टेबली आणि आपल्याला एवढंच काम करायचं जेवढी कपॅसिटी आज आपल्याकडे. ऑफकोर्स वेन यू वॉन्ट टू ग्रो यू हॅव टू चॅलेंज युअर कपॅसिटी बट दॅट विल नॉट हॅपन ओव्हरनाईट. सो आज मी अजून 50 कामं घेऊन त्याचं करू काय इज द बरोबर. क्वेश्चन वी आस्क आवरसेल्फ. सो बिडिंग वॉरमध्ये जायचं नाहीये. ऑफकोर्स खूपच प्रेस्टिजियस लोकेशन आहे, चांगलं डिझाईन तिथे बसतं आहे अँड यू हॅव सम पर्सनल अटॅचमेंट टू दॅट प्रोजेक्ट. देन यू आर फेअर टू से की आपण थोडं अग्रेसिव्ह बिडिंग करू शकतो. दॅट डज नॉट Margin थोडं कमी करू अनरिअलिस्टिक बिडिंग करून हवंय म्हणून ते प्रोजेक्ट घ्यायचं. सो दॅट इज समथिंग वी डेफिनेटली डू नॉट डू. एक अजून एक प्रश्न आहे जे आय थिंक थोडीशी भीतीदायक आहे. ओके. जे लोकांना वाटते आणि आम्ही पण बघतोय कोथरूडमध्ये आत्ता बघायला गेला तर आय थिंक नेक्स्ट 3 ते 5 वर्षामध्ये 4-5 हजार फ्लॅट्स तर रिडेव्हलपमेंटमध्ये येईल. बरोबर. ओके. ऑलमोस्ट दॅट. त्याच्या व्यतिरिक्त काही ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स पण आहे जे होत आहेत कोथरूडमध्ये. तर सेल्स वेलॉसिटी आणि सेल्स हा विल प्ले हाऊ मच बिग अ पार्ट फॉर अ सक्सेस ऑफ अ प्रोजेक्ट. इट विल प्ले द ग्रेटेस्ट पार्ट. सो आय थिंक आपण खूप ह्याला अंडरमाइन करतो बट डेव्हलपरच्या फर्ममध्ये आय थिंक सेल्स इज द मोस्ट व्हायटल रोल. इक्वली इम्पॉर्टंट इफ नॉट व्हायटल इक्वली इम्पॉर्टंट. आपण हा सप्लाय बघतोय आपण त्याच्याबरोबर हेही बघायला पाहिजे की what are we offering that someone is not. How does your product stand out. तुम्ही जर असं प्रॉडक्टच डिझाईन केलं जे नाहीच आहे मग तिथे 6,000 फ्लॅट विकायचे आहेत का 600 फ्लॅट विकायचे आहेत इट डज नॉट मॅटर. यू आर गिव्हिंग समथिंग दॅट द ऑडियन्स वॉन्ट्स बट नो वन एल्स हॅज. सो आय थिंक थोडं आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये गेलो ॲक्च्युअल मार्केट फीडबॅक घेतला आणि तो फीडबॅक प्रॉडक्टमध्ये जर इन्कॉर्पोरेट केला तर आय डोंट थिंक सेल्स विल बी अ चॅलेंज. बट इफ वी कंटिन्यू डुईंग द सेम बी ॲज इन द होल कम्युनिटी मी सांगतो डेव्हलपर्सची की प्रोडक्शन हाऊसेस आहे आत्ता असं आपण म्हणू की प्लॉट आला 25 फ्लॅट काढले, प्लॉट मोठा प्लॉट आला 100 फ्लॅट काढले. सो ह्यात जर आपण ह्यानी जात राहिलो तर एव्हरीवन विल फेस अ चॅलेंज. नॉट ओनली द बिग डेव्हलपर्स द स्मॉल डेव्हलपर्स बट एव्हरीवन. बिकॉज विकायचा चॅलेंज म्हणजे 2 गोष्टी एक तर रेट आणि वेलॉसिटी. सो you do not want to compromise on either. And the kind of supply that is coming in, I do see as a challenge. And that is why what we are focusing on right now is to differentiate our product. Because we feel that will play a key role in kind of selling the flats. So I think majority of the question I think I've asked. 3 to 5 years, where do you see Belwalkar Group in the whole mix of रिडेव्हलपमेंट पर से. रिअल इस्टेटमध्ये तर आहेत पण रिडेव्हलपमेंटमध्ये आय वुड से की वी हॅव जस्ट डन 10% ऑफ वॉट वी कॅन टुडे. इन द सेन्स जे प्रोजेक्ट आपण आता 30 प्रोजेक्ट बोलतोय वेन वी कम्प्लीट दोज 30 प्रोजेक्ट्स देन वी विल बी सॅटिस्फाईड. कारण प्रोजेक्ट घेणं हा चॅलेंज नाही आहे. यू हॅव टू गिव्ह देम डिलिव्हर देम in a way that you have promised and that is the major challenge. आणि पुढच्या 3 वर्षात आमचा चॅलेंज हाच आहे की आपण जे पोर्टफोलिओ तयार केलेला आहे तो तसाच्या तसा एक्झिक्यूट करणे, वेळेवर करणे विथ द सेम क्वालिटी अँड विथ अ डिलाईट टू द पीपल दॅट वी हॅव प्रॉमिस्ड. सो हे आमच्यासाठी मोठा चॅलेंज आहे. इफ वॉट यू से इन 3 years वी आर एबल टू अचीव दिस विच वी विल देन आय थिंक लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज विल ओपन फॉर अस. Considering my age, I think it's a very early stage for me to have some long-term goals. But for me, the current 3-year goal is definitely this, की जे आपण घेतलेलं आहे ते रिस्पॉन्सिबली कम्प्लीट करून डिलिव्हर. नो बट आय मीन 30 प्रोजेक्ट म्हणजे आता कोथरूड आणि एरंडवनेचे जे सगळ्यात मोठे डेव्हलपर्स आहेत त्या स्केलला आपण आय थिंक वी विल गो अँड सिट देअर राईट. कारण आय थिंक मेजॉरिटी ऑफ द डेव्हलपर्स ज्यांनी सगळ्यात जास्त काम केलंय त्या लोकांनी 30 ते 50 डिलिव्हरीज केलेल्या आहेत. आय थिंक 30 विल बी अ गुड बेंचमार्क की एवढे प्रोजेक्ट्स आम्ही टाइमली कम्प्लीट केले. आय थिंक दॅट विल बी अ गुड बेंचमार्क टू अचीव. करेक्ट. राईट. फायनली एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू टेल द व्ह्युअर्स अबाउट बेलवलकर अँड देन अबाउट ड्रीम्स टू डेव्हलप वॉट एव्हर स्मॉल
piece that you can talk about? Regarding our company, our brand, doors are always open for any sort of collaboration. Redevelopment असेल, कुठलेही प्लॉट्स असतील जे तुम्हाला डेव्हलप करायचे असतील, वी आर ओपन. एनी गायडन्स और एनी हेल्प, एनी ॲडवाईस यू वॉन्ट, आवर डोर्स आर ओपन. अँड मोस्टली एनी अदर दॅन रिअल इस्टेट कुठलाही कल्चरल प्रोग्राम असेल, कुठलाही नेबरहूड बिल्डिंग काही इव्हेंट असेल, तर वी आर डेफिनेटली मोर दॅन विलिंग टू बिकम अ पार्ट ऑफ इट. बिकॉज like I said in the beginning, future culture is what is most important to us. So I will also end with that. And regarding Which are the projects that we should look up to? की कोणाला जर आमच्या ऑडियन्समध्ये कोणाला तरी बेलवलकरचं आता एक्सप्लोर करायचं आहे की इकडे मला फ्लॅट देऊ शकता का? विच आर द वन्स विच यू वुड सो आय वुड से आत्ता आमचे जवळपास 10 जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, कोथरूड, धाणुकर कॉलनी, मॉडेल कॉलनी, कल्याणी नगर आणि नवी पेठ अशा अगदी प्राईम लोकेशन्सला आहेत. आणि सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. वी हॅव रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट्स दॅट वी ऑफर. सो आमचं जे कोथरूड ऑफिस आहे, वी हॅव अ फॅसिलिटी वेअर वी कॅन टेक यू अराउंड द साईट, शो यू विथ आवर कार अँड काइंड ऑफ मेक शुअर की तुम्हाला त्या साईटबद्दल सगळं माहिती आहे. सो जरी तुम्हाला तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची असेल तरीसुद्धा आम्ही केलेली सोसायटीमध्ये आम्हाला काय चॅलेंजेस आले आणि त्याची आता बिल्डिंग कशी तयार आहे हे आपण बघू शकतो. आणि इट इज अ फ्रेंडली, काय म्हणू, एक विजिट तुम्ही कधी देऊ शकता. एव्हरीवन इज वेलकम. And it's above, I think, Just Casuals and Yes, Woodland. yes. I think bus stop. Very close to Kothurud bus stand. Yeah. Nice. So anything about the podcast? How did you like it? And I feel did you enjoy or? It was, I think, my first podcast professional. अच्छा. So I think it's a great initiative. आणि मला वाटतं अजून भरपूर तुम्ही सिरीज करणार आहात पुढे. हो. With exciting new people and topics. So definitely. Who would you recommend the next? The developer whom you know who will आय speak? थिंक कोणीतरी तुमचा पॉडकास्ट घेतला पाहिजे. लाईक समवन सिटिंग हिअर की तुम्ही हे का केलं, असा एक तुम्ही पॉडकास्ट करा आणि त्याच्यात कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन असले ते मला विचारून करा. सो दॅट आय कॅन पुट माय क्वेश्चन्स फॉरवर्ड. Controversies are always welcome. येस. That's what sells in the market. बट आय वुड रिअली लाईक की हे तुम्ही चांगलं पद्धतीने लोकांपर्यंत जर पोहोचवलं सॉर्ट ऑफ प्रमोशन किंवा वेगवेगळे मीडियम्स थ्रू, तर आय थिंक इट इज अ व्हेरी एज्युकेशनल ऑल्सो अवेअरनेस रेझिंग इनिशिएटिव्ह. बट Great. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी अगेन. या थँक्स अ लॉट. तर बेसिकली आज आपण नील बेलवलकर बरोबर गप्पा मारत होतो. सोलो ट्रॅव्हलर, कॉफी लवर, पियानो प्लेयर अँड अ रिअल इस्टेट डेव्हलपर. अँड आय थिंक भरपूर प्रोजेक्ट्स येणार आहेत बेलवलकर ग्रुपमध्ये, जे विजन त्यांचे दिसते आहेत. अँड आय थिंक वी शुड विश नील ऑल द बेस्ट. थँक्यू. अँड इट वॉज ग्रेट चॅटिंग अप विथ यू. आय थिंक विल एन्जॉय इट. अँड जेव्हा नवीन प्रोजेक्ट काहीतरी येईल, I think we should repeat this again. Definitely. When there are some new projects that we can speak about. For sure. Okay. Thanks a lot. तर बघत राहा रिडेव्हलपमेंट गुरु. असेच आम्ही तज्ज्ञांबरोबर आणि गुरूंबरोबर आम्ही असे भरपूर पॉडकास्ट क्रिएट करणार आहोत. तर आमचं लॉयर बरोबर झालंय, आर्किटेक्ट बरोबर झालंय, कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालंय, डेव्हलपर्स बरोबर होत आहेत. तर बघत राहा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा रिडेव्हलपमेंट गुरुला. थँक्यू.